मित्रांनो, दादासाहेब फाळके पुरस्कारावर आपलं लक्ष केंद्रित करतो. यापूर्वी आपण दादासाहेब फाळके पुरस्कार हा चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून आपण तयारी केली. आत्ता आपण त्याच्या मागचे काही पुरस्कार परीक्षेला विचारले जाऊ शकतात त्या दृष्टिकोनातून विचार करू. तर 55वा जो आहे तो मोहनलाल यांना मिळाला हे तर माहितीच आहे, पण त्याच्या अगोदरचे 4-5 पुरस्कार आपल्याला माहीत पाहिजे. तर तुमच्यासमोर जे 4-5 नावं दिसत आहेत ती याच्या अगोदरचे फाळके पुरस्काराची माहिती आहे. तर 50 नंतरच्या ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही 1, 2, 3 हे क्रमांक लक्षात ठेवा. 51, 52 लक्षात न ठेवता 1, 2, 3, 4, 5 असं लक्षात ठेवा. तर 51व्या क्रमांकाचं म्हणजे 1 नंबरचं आहे ते म्हणजे रजनीकांत. आता रजनीकांत हा एकच आहे तुम्हाला माहिती आहे, वन अँड ओनली. त्यामुळे 1 नंबर म्हटलं तर रजनीकांत. त्यानंतर 2 म्हणजे 52व्या क्रमांकाचं तुम्ही 2 लक्षात ठेवा. 2 म्हणजे आशा पारेख यांचं आशा हे नाव हे 2 अक्षरांनी बनलेलं आहे, म्हणून तो 52व्या क्रमांकाचा. 53व्या क्रमांकाचा 3 लक्षात ठेवा तुम्ही, वहिदा रहमान. वहिदा हे नाव लक्षात ठेवा, 3 अक्षरी आहे, 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार. त्यानंतर 54व्या क्रमांकाचा पुरस्काराचा विचार केला तर तो आहे मिथुन चक्रवर्ती. आता इथे 54 आहे, 4 क्रमांक लक्षात ठेवा, चक्रवर्ती हे 4 अक्षर. आणि 55व्या क्रमांकाचा तर मोहनलाल आहे, 5 क्रमांक आहे आणि मोहनलाल ही अक्षरसुद्धा 5 आहे. तर 51 ते 55 असं लक्षात ठेवा.